नमस्कार. महाराष्ट्राच्या महासंग्राममध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण भेटणार आहोत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना. सर, स्वागत आहे आपलं या चर्चेमध्ये. गेली 52 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण आणि सांस्कृतिक विश्व व्यापून असलेलं नाव म्हणजे शरद पवार. आत्ताच आपल्या मातोश्रींचा फोटो मी आपल्या मागे बघतोय आणि मला तो इतिहास सगळा आठवतोय की शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तुमच्या मातोश्रींचं राजकारणामध्ये पदार्पण झालेलं होतं. आपला जो राजकीय प्रवास आहे तो आईंच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला होता. तुम्ही काय सांगाल? 5 दशक गेल्यानंतर तुम्ही कसं बघता राजकारणाकडे? महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर एक मोठी सामाजिक चळवळ झाली एका दृष्टीने, आणि त्याचं नेतृत्व करण्याच्यामध्ये अनेक महत्त्वाचे लोक होते, जसं केशवरावजी, शंकरराव मोरे वगैरे. ती एक पिढी होती आणि ती स्वातंत्र्याच्या चळवळीची होती. आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्यांचा व्ह्यू असा होता, दृष्टिकोन असा होता की स्वातंत्र्याच्या प्राप्तीच्या नंतर ज्या पद्धतीची प्रशासनीय व्यवस्था, ज्या पद्धतीचे निर्णय घेण्याच्या संबंधीचं आमचं स्वप्न होतं आणि त्यासाठी स्वातंत्र्य हवं होतं, ते घडत नाही. आणि त्यामुळं काँग्रेसच्या मुख्य प्रवाहाच्यापासून ते बाहेर पडले आणि नाशिक जिल्ह्यामध्ये दाभाजीला हे सगळे एकत्र बसून त्यांनी दाभाजी प्रबंध हा तयार केला. आणि त्याच्यातली सगळी आपली नीती काय असेल, आर्थिक धोरण काय असेल, शेती, उद्योग, शिक्षण वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचं आपलं धोरण सोडून तो पक्ष काढला. आणि तो पक्ष महाराष्ट्रामध्ये एकदम त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याच्यामध्ये माझी आई वगैरे सगळे, माझी आई त्याच्या आधी, स्वातंत्र्याच्या आधी 1936 सालीची काँग्रेसच्या तिकिटावर स्कूल बोर्डावर पुण्यातनं निवडून आलेली होती. या 52 वर्षामध्ये सर 26 वर्ष तुमची विरोधी पक्षात गेलीत, 26 वर्ष सत्तारूढ पक्षामध्ये गेलेली आहेत. तर हा दोन्ही अनुभवांचा म्हणजे समसमान तुमचा वाटा दिसतोय. तर आत्ताच्या काळामध्ये ज्या पद्धतीने विरोधी पक्षाचं किंवा विरोधी बाजूचं नेतृत्व तुम्ही करतात 79व्या वर्षी, तर तरुणाई तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आकृष्ट होताना दिसते. त्याचं की मी त्याच्यात विरोधकांच्या म्हणजे ही गोष्ट काही की माझ्या 52 वर्षामध्ये नेहमी वर्ष मी सत्तेच्या बाहेर होतो आणि बऱ्याचदा सत्तेमध्ये सुद्धा होतो. सत्तेमध्ये असताना अनेक आपण धोरणात्मक लोकांच्या भल्याच्यासाठी काही निर्णय घेतो. त्या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते या संबंधीचं वास्तव चित्र आपल्यापुढे येतच असं नाही. आपण एखादा अहवाल मागितला तर तो डेप्टी कलेक्टर, जॉईंट सेक्रेटरी करत आपल्याकडे येतो एखाद्या विषयाच्या संबंधी, आणि ज्याच्यावरती जबाबदारी असते साधारणतः त्याचा अप्रोच हा आपला निर्णय खाली व्यवस्थितच राबवला जातोय असं दाखवण्याच्या बद्दलचा असतो. आणि त्यामुळे खूपदा ते वास्तवतेपासून सुद्धा दूर जातं. विरोधी पक्षामध्ये असताना मला अधिक आनंद एका गोष्टीचा व्हायचा की हे सगळे निर्णय घेतलेले आपल्याकडे रिपोर्ट आलेले ते आपण पाहिले, डोक्यात आहेत. फील्डमध्ये जाऊन खाली डायरेक्ट लोकांना हे खरंच ह्याचं काय झालं, तुम्हाला त्याचा लाभ मिळाला का वगैरे वगैरे या गोष्टी समजून घेता येतात. आणि मग प्रशासनातल्या ज्या कमतरता आहेत त्या विरोधी पक्षामध्ये असताना अधिक समजतं. आणि त्यावेळेला एक गोष्ट होती की विरोधी पक्षाच्या बाबतीत सत्ताधारी पक्षाची भूमिका ही सामंजस्याची असायची. आता कशी परिस्थिती दिसते तुम्हाला? म्हणजे आता एक साधी गोष्ट सांगतो, जेव्हा मी काय आमदार नव्हतो, एक दिवशी विधानसभेच्या गॅलरीमध्ये मी बसलो आणि एक मंत्री होते, तरुण मंत्री होते, यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि एस.एम. जोशी हे महत्वाचे विरोधी नेते होते. एस.एम. जोशींनी काहीतरी प्रश्न विचारला, त्या तरुण मंत्र्यांनी उत्तर दिलं. एस.एमने पुन्हा प्रश्न विचारला, तोच पुन्हा तरुण मित्रांनी उत्तर दिलं. तर एस.एमला काय त्या उत्तरात त्यांचं समाधान झालं नाही का काय मला माहिती नाही. पुन्हा त्यांनी तोच प्रश्न विचारला. तर तरुण मंत्र्यांनी सांगितलं की मी उत्तर देऊ शकतो, मी काही तुमच्या डोक्यात घालू शकत नाही. हे वाक्य त्यांचं उठलं, पटकन यशवंतराव चव्हाण सभागृहात होते ते उठले आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली
की माझ्या तरुण सहकाऱ्यांनी या पद्धतीची भाषा वापरायला नको होते. मी आपली दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, पुन्हा आमच्या लोकांच्याकडनं असं होणार नाही. तर एक त्यांची ही ॲक्शन सभागृहातल्या सगळ्या सभासदांना कसं आपण वागावं या संबंधीचा संदेश देणार आहे. सर, मी 28 वर्षांपासून प्रत्यक्षपणे तुम्हाला बघतोय, फॉलो करतोय. या 28 वर्षामध्ये शरद पवार कधी इतक्या अग्रेसिव्हली बोलताना दिसले नाहीत, इतक्या त्वेषाने बोलताना दिसले नाहीत, कधी हातवारे करताना दिसले नाहीत. या निवडणुकीमध्ये मात्र ते जास्त दिसतं. पैलवानांची कुस्ती मोठ्या प्रमाणात रंगलेली दिसते. मुख्यमंत्र्यांच्या हातवाऱ्याचं कारण नसताना जास्त काढलंय. तर मी काय हातवारे वगैरे कधी करत नसतो. पण ही गोष्ट कधी आहे की मी ॲग्रेसिव्हली एखादी भूमिका मांडत असतो. आज काय झालंय की आज पहिल्यांदा असं दिसतं देशामध्ये की विरोधी पक्ष एखाद्या सरकारच्या धोरणाच्या संबंधी काही भूमिका घेतली तर ते देशद्रोही आहेत असं म्हणण्यापर्यंत सुद्धा मदत झाली. काहीतरी सभ्यता ठेवली पाहिजे. असं आहे की तुम्ही सत्तेवर आहात याचा अर्थ तुमच्या विरोधात काही देशद्रोही नाही. तुमच्या धोरणाच्या संबंधीची जर एखादी भूमिका त्याने मान्य नाही सांगून तुमच्यावर टीका केली, तुम्ही टीका केली, त्याला कठोर उत्तर दिलं, याचा अर्थ राष्ट्रद्रोह असं म्हणण्यापर्यंत मदत कोणी करत असेल तर साहजिकच एक वेगळं वातावरण होतं. आणि एक जी सभ्यता होती ती सभ्यता दिवसेंदिवस कमी दिसते. आणि प्रामुख्यानं याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाची जबाबदारी जास्त असते. आपण सत्तेवर असतो त्यावेळेस सामंजस्य हे दाखवायचं असतं. विरोधक असताना ते तितकी जबाबदारी नसते. आणि आज तशा प्रकारचं सामंजस्य दुर्दैवानं बघायला मिळत नाही. आणि त्याचे परिणाम आज एक वातावरण थोडंसं वेगळं झालेलं. सर, ईडीच्या चौकशीच्या निमित्ताने तुम्ही जी भूमिका घेतली, तुम्ही ईडीच्या समोर जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर एकूण सगळं नाट्य झालं ते महाराष्ट्राने बघितलं. आता मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे, त्यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं की शरद पवार यांच्याकडून कर्ज देण्यासंदर्भात बँकेकडे पत्र आलेली होती, त्याचे ठरावामध्ये उल्लेख आहेत आणि या सगळ्याची चौकशी होते. कधीच नाही. मी कुठल्याही ह्याच्यात कधी पत्र लिहिलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, मी एक समय लिहिलेलं असण्याची चौकशी अवश्य करावी. पण साधी गोष्ट आहे, आपल्याकडे नाबार्ड नावाची बँक आहे. नाबार्ड ही देशातल्या सगळ्या सहकारी बँकांच्या वरची अपेक्स बँक भारत सरकारची. नाबार्डची त्यांचं सर्क्युलर असं आहे की ज्या राज्य सहकारी बँकांच्या समोर ज्या सहकारी संस्था, कारखानदारी, जिल्हा बँका यांना आर्थिक सहाय्य करण्याच्या संबंधीची जबाबदारी आहे. काही कारणाच्यामुळे एखादी संस्था ही जर संकटात आली आर्थिक तर त्याचं पुनर्जीवन करण्याच्या संबंधीची गाईडलाईन त्यांनी दिली. आणि ते पुनर्जीवन केलं पाहिजे. कारण ते जर नाही केलं तर संपूर्ण डबघाईला आलं भुललं तर कोट्यावधी रुपयाचं तर नुकसान होतंच, पण लोकांना सुद्धा त्याची किंमत मोजावी लागते. आणि म्हणून याचं रिहॅबिलिटेशन पुनर्वसन कसं करायचं या संबंधीच्या गाईडलाईन दिलेल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे राज्य सहकारी बँकेनं त्या गाईडलाईनच्या आधारावर काही संस्थांना मदत करायचा निर्णय घेतला. ठीक आहे, त्यांनी निर्णय घेतला. आता त्याच्या संबंधी कोणतं कोर्टात केलं. कोर्टाने सांगितलं की याची चौकशी करा. ठीक आहे, चौकशी करा, त्याला माझी तक्रार नाही. जे कोर्टात गेले त्यांनी ही जी चौकशी करण्याच्या संबंधीची जी मागणी केली होती त्याच्यात एक कॉलम त्यांनी असा लिहिला की यातले लोक काहीतरी शरद पवारांच्याशी संबंधित आहेत किंवा ते त्यांना ओळखतात. आणि मग ते झाल्याच्या नंतर तो जो खटला दाखल केला किंवा गुन्हा नोंद झाला त्याच्यात माझंही नाव आलं. आता माझं नाव तिथं आल्याच्या नंतर ते कोर्टाच्या सांगण्यावर आलं. मला हे मान्य काय इथं काही सरकारने सांगितलं असं मी दावा करत नाही. ते झाल्याच्या नंतर ही ईडी यांनी तो तसा खटला उचलला. त्यांनी वेगळा गुन्हा दाखल केला, त्याच्यातही माझं नाव आहे. साधारणतः आता प्रश्न असा आहे की मी बँकेचा संचालक आहे का? नाही. बँकेच्या निर्णयाच्या प्रक्रियेत माझा काही संबंध आहे का? नाही. जे काही पैसे दिले या संस्थांना त्या संस्थेशी माझा काही संबंध आहे का? किंवा नाही. ही बँक अशी उचलून फरी उद्या एखाद्या बँकेतनं तुम्ही कर्ज काढलं तर ती बँक तुम्हाला पैसे देते. ही राज्य सहकारी बँक अशी उचलून पैसे कोणाला देत नाही. ती
त्या संस्थेच्या खात्यात डिपॉझिट करते. बरोबर. पण मुख्यमंत्र्यांनी स्पेसिफिक सर असं सांगितलेलं आहे की तुमची पत्र आहेत बँकेकडे, त्याच्यात ठरावामध्ये तसे उल्लेख आहेत की दाखवा ना त्यांनी, त्याच्यामध्ये दाखवा. म्हणजे मला माहिती नाही ते कशाच्या आधारे म्हणतात. मला हे माहिती आहे कधी कधी राज्य सरकार सुद्धा बँकेला सांगते की या संस्थेला मदत करा. बरोबर. आता माझ्या माहितीप्रमाणे, मला पूर्ण माहिती नाही, की गेल्या 15 दिवसात किंवा 2 महिन्यामध्ये आत्ताच्या महाराष्ट्र सरकारने पंकजा मुंडे असोत, आमच्याकडे खासदार होते महाडिक असोत, त्याच्यानंतर कल्याण काळे म्हणून एक ग्रस्त असोत, आणखीन एक कुठल्या तरी अशा 3-4 सरकारी संस्था चालवणाऱ्यांच्या संस्थांना, कारखान्यांना आर्थिक मदत करण्याच्या संबंधीचा निर्णय सरकारने घेतला. आता ह्या सगळ्या संस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीतल्या आहेत आणि त्या आर्थिकदृष्ट्या त्या नियमामध्ये पूर्ण बसतातच असे नाही. पण त्याचं पुनर्जीवन केलं पाहिजे. जर ती संस्थाच बंद पडली, समजा एखादा साखर कारखाना असला, तो कारखानाच बंद पडला, तर त्या भागातलं ऊस आहे, त्या ऊसाची विल्हेवाट कशी लावायची आणि त्यासाठी ते चालू झालं पाहिजे. हा कदाचित दृष्टिकोन सरकारचा असेल म्हणून सरकारने तिथं सांगितलं असेल. पण अशासाठी सरकारने सांगितलं याचा अर्थ व्यक्तिगत लाभ होत नाही. शासन म्हणून त्यांनी एकंदरच्या परिसरातल्या लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी काही निर्णय घेतलेले असतात आणि असे काही निर्णय घेतले असतील मला माहीत नाही, माझं सांगतात. आणि माझं अवघड आहे, कारण हे निर्णय कधीचे असतील. मी महाराष्ट्र 95 साली सोडलेलं आहे आणि म्हणजे माझं प्रशासन राज्याचं मुख्यमंत्री म्हणून 95 साली माझा कालावधी संपला, मनोहर जोशी आले. आज 95 आणि हे 18 म्हणजे जवळपास 23-24 वर्ष झाली. तर आता या 23-24 वर्षात मी कुठं इन्स्ट्रक्शन देणार? मी महाराष्ट्रात होतो कुठं? मी दिल्लीमध्ये होतो, मी पार्लमेंटमध्ये होतो, एक संसदेमध्ये सभासद म्हणून तरी होतो किंवा केंद्राच्या मंत्रिमंडळात सुद्धा होतो. आणि केंद्राच्या मंत्रिमंडळात माझ्याकडं संरक्षण खातं होतं, शेती खातं होतं. माझ्या कार्याची दिशा राज्यातल्या संस्थांना इन्स्ट्रक्शन देण्याची पद्धत तर शक्यच नाही, माझा स्वभावच नाही असं काही फसव पाठवण्याच्या संबंधित. पण मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे जसं मुख्यमंत्र्यांनी या 3-4 संस्थांना म्हणजे राज्य सरकारने त्यांची आर्थिक परिस्थिती अडचणीत असताना सुद्धा मदत केली, त्याच्यावर त्यांच्या हेतूबद्दल मी शंका. ते जे विश्वासू सहकारी केंद्रीय मंत्रिमंडळात आपल्यासोबत होते प्रफुल्ल पटेल, यांच्या मागे सुद्धा आता ईडीची चौकशी लागली आणि त्यांच्या विरोधातला जो आरोप आहे तो जास्त मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. इक्बाल मिर्ची, दाऊद इब्राहिम कुख्यात गुंड याचा साथीदार, त्याच्याबरोबर आर्थिक व्यवहार झाल्याचा असं आहे की त्याच्यात त्यांनी खुलासा केला. त्यांनी स्वच्छ सांगितलं की माझा व्यवहार नाही. आता माझा व्यवहार नाही हे एका संसदेच्या सभासदांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितल्याच्या नंतर पुन्हा पुन्हा तो प्रश्न काढणं तुम्हा लोकांनाही मला काही समजत नाही. असं आहे की कारण नसताना ठपका ठेवायचा. एक काळ असा होता महाराष्ट्राने माझी गावचे संबंध आहेत असं उठवलं. मी सतत सांगत होतो चौकशी कोण जाऊन मला काय संबंध आहे, कशाशी संबंध वगैरे वगैरे. पण एक 5-6 वर्ष ते टिकलं आणि सगळ्या महाराष्ट्रात 5-6 वर्ष वेगवेगळ्या पत्रकार असोत, विरोधक असोत, त्यांनी ते उचललं. त्याच्यानंतर पुढं काही नाही हे सिद्ध झालं. एक दिवशी विधानसभेमध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांना त्यासंबंधीचे प्रश्न विचारले, तर त्यांनी उत्तर दिलं की आम्ही खोलात गेलो, त्याच्यात काही संबंध नव्हता. काही संबंध नव्हता हे 5 वर्षांनी कळलं. पण त्या 5 वर्षामध्ये उगेच तुमच्यावर तो ठपका बसला. प्रफुल्ल पटेल यांची पार्श्वभूमी जर ज्यांना माहीत नसेल तर तेच असा आरोप करू शकतील. प्रफुल्ल पटेल ह्या संबंध मला त्या केसची डिटेल्स माहिती नाहीत, पण माझ्या वाचनात आलं की ती जमीन काहीतरी 63 का 64 साली घेतलेली होती. प्रफुल्ल पटेल त्यावेळेला माझ्या अंदाजानं 15 वर्षाचे असतील. प्रफुल्ल पटेलांचे वडील हे बिडीच्या धंद्यातले या देशातले एक मोठे ग्रस्त होते. अनेक ठिकाणी त्यांच्या फॅक्टरीज होत्या. आसाममध्ये होत्या, उत्तर प्रदेशमध्ये होत्या, मध्य प्रदेशमध्ये होत्या, तेलंगणामध्ये आहेत, आंध्रामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि एक मोठा व्यावसायिक अशा प्रकारचं ग्रस्त त्यांच्या काळात त्या घेतलेल्या जागा आहेत असं दिसतंय.
मी काही त्याच्या पूर्ण खोलात गेलो नाही, पण मला 100% विश्वास आहे की प्रफुल्ल पटेल कधीही चुकीची गोष्ट करणार नाही. आज कोणीतरी त्याच्या संबंधीचे काहीतरी आरोप केले की काही दिवस त्या आरोपातून एक राळ उठवली जाईल, ईडीने त्यांना बोलवलं असेल तर ते जातील आनंदाने, फॅक्ट पुरत होतील आणि वस्तुस्थिती बाहेर येईल. या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युतीला 2/3 बहुमत मिळेल असं अमित शहा यांनी नेटवर्क 18ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलेलं आहे. आणि त्यांनी असंही सांगितलंय की मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीस होतील. तर आपली प्रतिक्रिया काय? असं आहे की कुणी मी मुख्यमंत्री होणार हे सांगितलं तर त्याच्यात काही हे नाही, पण माझं फक्त तक्रार नाही म्हणणं असं आहे की ते जे म्हणतात की आम्हाला 240 जागा मिळणार, म्हणजे माझं म्हणणं थोडं त्यांचं कॅल्क्युलेशन चुकतंय. त्यांनी 288 सांगायला पाहिजे, म्हणजे ते कॅल्क्युलेशन बरोबर होईल. आत्ताच्या राजकारणामध्ये संपूर्ण राजकारण वेगळ्या दिशेने जाताना दिसतंय, प्रचार तंत्र बदललेले दिसत आहेत आणि भाजप केंद्रित राजकारण सुरू झालं की काय अशी महाराष्ट्रामध्ये हवा आहे. नाही, असं आहे की आज देशाचं राज्य त्यांच्याकडे. दिल्लीला गेलेले 5 वर्ष भाजपचं प्रधानमंत्री आहेत, भाजपचं राज्य. महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष आणि देशातल्या अनेक राज्यामध्ये भाजपचं राज्य. त्यामुळे साहजिकच अशी एक चित्र होणार, पण ते चित्र बदलते असं मला जाणवतं. म्हणजे 5 वर्षाच्या पूर्वी मोदींना ज्या पद्धतीने संबंध देशात एक प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि कालच्या निवडणुकीच्या आधी आपण बघितलं की राजस्थान असो, उत्तराखंड असो, मध्य प्रदेश असो, जिथे 10 वर्ष भाजपचं राज्य होतं, तिथं लोकांनी बदल केले. तिथं काँग्रेस सत्तेवर आली की महाराष्ट्रात लोकांचा मूळ परिवर्तनाचा आहे. पहिल्यांदाच मी काल एका व्यापाऱ्यांच्या मिटिंगमध्ये गेलो आणि त्या व्यापाऱ्यांच्या मिटिंगमध्ये एका प्रमुख व्यापाऱ्यांनी सांगितलं की आजकाल स्वच्छ मतं मांडायची आमची तयारी नाही, मला भीती वाटते, दडपण असतं. आज स्वच्छ भूमिका मांडणं हे सामान्य माणसाला राजकारणाच्या बाहेर सुद्धा आज त्याला त्या संबंधीची खात्री वाटत नाही. म्हणजे अगदी अनुभव असा की विमानाचा प्रवास करत असताना 2 पॅसेंजर शेजारी असले, एखाद्याने एखादा प्रश्न विचारला, आपण उत्तर म्हणजे विचारल्याच्या नंतर हे आजूबाजूला बघतात पहिल्यांदा कोण आहे का, म्हणजे मग बोलू का नको. हे असं एक दहशतीचं वातावरण या राज्यात त्या देशात कधी नव्हतं, ते आता झालेलं. या दहशतीपोटी सर मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाली का? तुमचे सहकारी जवळचे सहकारी आपले इष्ट सगळे भाजपकडे मोठ्या प्रमाणात गेले का नाही हे मला माहिती नाही. माझ्या पक्षाचे 8 लोक गेले विधानसभेचे आणि मला असं वाटतं की 8 लोक म्हणजे फार नाही. एक काळ असा होता 1978 साली की माझे काहीतरी 7 का 62 लोक निवडून आले आणि थोड्या दिवसामध्ये त्या 60 मध्ये 54 लोक गेले, 6 लोक राहिले, त्याच्यात मी एक म्हणजे 5. पण त्या 5 लोकांच्या वर पुन्हा एकदा आम्ही पक्ष उभा केला, पुन्हा 70 लोक निवडून आणले. जे गेले त्यातले बहुसंख्य पराभूत झाले. आज हे जे गेले, माझी खात्री आहे की त्यांची स्थिती हीच होणार आणि दुसरी काय होणार नाही. सर, आपण मुलाखत सुरू केली त्यावेळेस शेतकरी कामगार पक्षाची वैचारिक बैठक आणि त्यानंतर झालेला प्रवास याच्याकडे बघितला. पण आपण असं बघितलं की शेकापमध्ये जे ज्यांचं स्थान पक्क झालेलं होतं असे अनेक नेते नंतर काँग्रेसमध्ये आले आणि काँग्रेसमध्ये प्रभावी त्यांचं नेतृत्व बनलं. हे जे मास पक्षांतर जे आहे त्याचा तो इतिहास आहे. त्याच्या आधी सुद्धा अशी अनेक घराणी ऐतिहासिक काळामध्ये सत्ता बदलल्याबरोबर स्थान बदलताना आपण पाहिली. 78 साली मी मुख्यमंत्री झालो फुलं, त्यावेळेला पहिल्यांदा एका पक्षाचे मंत्री 1, 2, 3 त्या ठिकाणी झाले. त्यावेळेस सत्तेच्यासाठी बदल हा शेकापचा विषयच होऊ शकत नाही. हा विषय आमच्यातले काही लोक गेले, त्याच्यामध्ये 2 गोष्टी खऱ्या आहेत. एक, 10 वर्ष आम्ही ते लोक सत्तेमध्ये होते, म्हणजे 2099 ते 14, म्हणजे 14 वर्ष किंवा 15 वर्ष सत्तेत राहिल्याच्या नंतर गेली 5 वर्ष विरोधक म्हणून त्यांना बसायला लागले.
त्या 15 वर्ष सत्तेची सवय ज्यांना आहे त्यांना 5 वर्ष हा विरोधाचा कालावधी हा त्यांना न झेपणारा न सोसणारा त्यांच्या सवयीला पुरेसा नाही असा झालेला दिसतो आणि त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे निर्णय घेतले. त्याची मला स्वतःला काही फारशी चिंता वाटत नाही ते एक. आणि काही ठिकाणी आज ज्यांच्या हातात देशाची राज्याची सत्ता आहे त्यांनी सत्तेचा गैरवापर केला. मला आमच्या एका सभासदांनी तो पक्षांतर करतो असं दिसल्याच्या नंतर मला एक दिवशी भेटले. मी म्हणलं तुम्ही पक्षांतर करताय. त्यांनी खिशातनं एक कागद काढला आणि त्या कागदावर महाराष्ट्राच्या एका माणसाचे आदेश होते की अमुक अमुक संस्थेची चौकशी करा. आता जे म्हणजे ह्या जे सत्तेचे जे अधिकार आहेत त्या अधिकारातून मग कधी कोणाची चौकशी करा, कधी CBI वापरा, कधी IB वापरा, कधी हे ED वापरा. या सगळ्यांचा वापर विरोधकांचा आवाज बंद करायला किंवा त्यांच्या ॲक्टिव्हिटीज ह्या सीमित करायला बेधडकपणानं वापरण्याचं काम या राजवटीमध्ये BJP आणि यांच्या कालखंडामध्ये आता आपल्याला बघायला मिळते की जे यापूर्वी असं कधी होत नव्हतं. एकदाच निर्णय झाला होता आणीबाणीचा, तो संबंध देशामध्ये झाला. पण आणीबाणीच्या निर्णयाच्या नंतर त्याची किंमत काँग्रेसला भोगावी लागली आणि इंदिरा गांधींनी देशाची माफी मागितली तेव्हा ही या इथं फक्त आणीबाणीचा निर्णय हा संबंध देशाला होता. इथं त्यांचे जे व्यक्तिगत विरोधक वाटतात त्यांना हुडकून त्यांना कॉन्सन्ट्रेट करून त्यांच्या विरुद्ध या कारवाई केल्या जातात. हा सरासर सत्तेचा गैरवापर आहे. तर विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष याच्यातला संघर्ष सातत्याने असतो. आपण आता म्हणालात की वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु 24/7 24 तास राजकारण करणारं भाजपचं नेतृत्व, पुढच्या निवडणुकांची आखणी करणारं, तयारी करणारं भाजपचं नेतृत्व, लोकांपर्यंत आपली भूमिका सर्व माध्यमांच्या माध्यमातून नेण्याचा प्रयत्न करणारं भाजपचं नेतृत्व आणि याच्या समोर दुर्बळ विरोधक, या सगळ्या आयुधांचा वापर करण्यासाठी कमी पडणारे विरोधक, त्याची मानसिकता लढण्याची नसलेले विरोधक, हे चित्र महाराष्ट्रात दिसत नाही का? मानसिकता नाही, मानसिकता सगळ्यांची आहे. म्हणजे काय आम्ही काही दुर्बळ विरोधक आहोत, आमची काही मानसिकता नाही. आज मी दर दिवसाला तर आज माझ्या 5 जाहीर सभा आहेत. हे काही दुर्बळ मनोवृत्तीचं लक्षण आहे. आणि मीच काय हजारो कार्यकर्ते याच्यापेक्षा ज्या जिद्दीने काम करतात आणि माझ्याच पक्षातच नाही काँग्रेसमध्ये सुद्धा फील्ड लेवलला अतिशय कष्ट घेऊन या परिस्थितीमध्ये आपण सामना करण्याच्यासाठी संघर्ष करण्याच्या कामाला लागलेले. मोठे नेते त्यांच्या मतदारसंघात सर अडकलेले दिसतात. ठीक आहे, मतदारसंघ कसा सोडून चालेल? आपला बेस सोडला तर राजकारण कसं करायचं? आणि दुसरी गोष्ट अशी की आता सगळ्यात चिंतेची गोष्ट आहे मीडिया. मीडिया सत्ता झालेल्या लोकांच्या खिशात आहे, त्यांच्या मुठीत आहे. त्यामुळे एक प्रोजेक्शन हे सातत्यानं एकतर्फी हे आपल्याला मीडियाच्या माध्यमातून केलं जातं. नाही, आपण पारंपरिक मीडिया संदर्भात तुमचा आरोप गृहीत धरता येईल. परंतु जो नव्याने सोशल मीडियाचं जे प्लॅटफॉर्म आहे, नव्याने ऑनलाईन मीडियाचं जे प्लॅटफॉर्म आहे, हे तर मुक्त आहे. ते वापरण्यापासून कोणी रोखलेलं नाही. त्याच्यापासून कोणी थांबलेलं नाही. फक्त फरक एकच आहे की त्याच्यासाठी स्वतंत्र ठिकठिकाणी वॉर नेमणं, त्यासाठी 200 लोकांची नेमणूक करणं हे भाजपाला शक्य आहे. आम्हाला आमच्यातले तरुण स्वतःहून याच्या संबंधीची जी काही कामगिरी करतात त्यामुळे आम्हाला सोशल मीडियाचा उपयोग करून घेता येतो. पण आज माझ्या पक्षाला किंवा अन्य विरोधकांना 100-200 लोक अपॉइंट करायचे, समोर वॉर करायची, मुंबईत करायची, दिल्लीत करायची वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाहीत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आर्थिकदृष्ट्या यापूर्वीसुद्धा मी काही लपून ठेवत नाही. आम्ही अनेक लोकांना आर्थिक मदत करायची विनंती करत असू. आणि आज त्यासंबंधी आम्ही कुणाला विनंती केली तर ज्यांना आम्ही विनंती करतो ते लोक आमच्याशी बोलायला तयार नाही. ते असं म्हणतात फोनवर बोलू नका, मी येऊन भेटतो. फोनवर बोलू नका याचा अर्थ काय? त्यांना माहिती आहे की आमची किंवा त्यांच्या फोनवर लक्ष आहे कुणाचं. म्हणजे शेवटी लोकशाहीमध्ये आपण या रस्त्याला जाणार का?
आणि हिटलरच्या नाझी कालखंडामध्ये जी स्थिती एक होती, एक अतिशय लोकांच्यामध्ये दडपण आणणारी भयावह अशा प्रकारची परिस्थिती दुर्दैवानं आज ती झाली. आणि त्या सगळ्या गोष्टीच्या आज विरोधकांच्याकडे साधन सामुग्री या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत अतिशय कमतरता आहे. माझ्यासारखी एखादीच व्यक्ती की जी कुठेही कोणाच्याकडे गेलो, एखाद्या गावात सुद्धा प्रमुख माणसाच्याकडे गेलं तर अजूनही मला लोक कुणाचा दबाव असो अथवा नसो त्याचा विचार न करता मला त्या ठिकाणी ते बोलवतात, बसतात. मला काही सहाय्य करा म्हणून सांगितलं, एखाद्या सभेची तयारी वगैरे, तर त्याला सहाय्य करतात. पण हा अपवाद आहे. बहुसंख्य लोकांच्या बाबतीत ते नाही. आणि त्यातल्या त्यात काँग्रेसवर सध्याच्या सरकारचं कॉन्सन्ट्रेशन आहे. मला जास्त माहिती नाही, पण माझ्या वाचनात आलं की गेल्या काहीतरी आठवड्यामध्ये काँग्रेसचे हेडक्वार्टर दिल्लीला, त्याच्यावर काहीतरी रेट पडली म्हणून. तिथल्या लोकांना काही तिथे जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना बोलून त्यांच्या चौकशा सुरू झाल्या. ज्यावेळी प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये आपण आहोत त्यावेळेला पक्षाच्या कार्यालयामध्येच तिथल्या पण याविषयी बातम्या तेवढ्या चर्चेत आल्या नाही. तेच तर आहे ना. ही जर पूर्वीचा काळ असता तर याची हेडलाईन आली असती. आता या संबंधीची कुठतरी बातम्या आल्या, पण लहानशा बातम्या आल्या. माझी मीडियाच्या संबंधीची तक्रार ही आहे. सर, एक जरा वेगळा प्रश्न विचारतो. महाराष्ट्राचं सध्याचं जे चित्र आहे, सध्याचं समाजकारण, अर्थकारण, याच्याविषयी तुमचं काय मत आहे? आणि गेल्या 15 वर्षाच्या काळामध्ये जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती त्या संदर्भात आपण काय भाष्य आज करू? सारी गोष्ट आहे की आज लोकांच्या समोर महाराष्ट्रात प्रचंड प्रश्न आहे. मुख्यतः महाराष्ट्र शेतीच्या दृष्टीने एक महत्वाचे राज्य आहे. शेती अर्थव्यवस्था संकटात गेली. 16,000 शेतकरी आत्महत्या करतात. ही काही लहान गोष्ट आहे. सर, पण हा तर 1995 पासून सुरू झालेला सिलसिला आहे. इतकं नाही. त्यावेळेला झाली, मी असताना एक आत्महत्या झाल्याची बातमी मला यवतमाळची कळली. दुसऱ्या दिवशी मी दिल्ली सोडली, नागपूरला आलो, यवतमाळला आलो, त्या व्यक्तीची परिस्थिती समजून घेतली. कर्जबाजारीपणा हे त्याचं महत्त्वाचं कारण त्याच्यामध्ये लक्षात आलं. परत गेलो, प्राईम मिनिस्टरशी चर्चा केली, फायनान्स मिनिस्टरशी चर्चा केली आणि 71,000 कोटीचं कर्ज माफ केलं. पण सर, तोवर खूप लोकांच्या आत्महत्या झालेल्या होत्या. नाही, इतक्या नव्हत्या झाल्या. 16,000 आणि 17,000 नाही सर, तो त्यावेळेस माझ्याकडे आकडे तुमच्यापेक्षा जास्त माहिती मला. हा विषय मी सांभाळलेला आहे. मी त्या विभागाचा प्रमुख होतो. त्यावर तुम्हाला जास्त विदर्भामध्ये काम केलं म्हणून मी माझ्यापेक्षा तुम्हाला या विषयाचं ज्ञान जास्त नाही माहिती. माझ्यापेक्षा या विषयाचं ज्ञान तुम्हाला जास्त हे मी मान्य करतो. मला शेती अर्थव्यवस्था वगैरे या बाबतीत आपण जाणकार आहात. मी तुमच्याकडनं शिकेन. तशा आत्महत्या त्या काळात झाल्या. आणि जर असं आहे त्या काळात झाल्या म्हणून लोकांनी आम्हाला बदला म्हणून तुम्ही सांगितलं. तुम्ही काय केलं 5 वर्षात? याचं काय उत्तर आहे? ते हे सांगणार. त्यावेळी तुम्ही असं केलेलं होतं. आणि ही काही पद्धत झाली का बोलायची? आज सबंध शेती अर्थव्यवस्था संकटात आहे. कर्जबाजारीपणा हा मोठा रोग आहे. आज लोक त्या टोकाला जात आहेत. हे एक चित्र दिसतंय. महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या देशातलं एक महत्त्वाचं राज्य होतं. आज कुठल्याही औद्योगिक वसाहतीमध्ये गेला तर 30% कारखाने बंद आहेत. ज्या ठिकाणी 3 शिफ्टने प्रोडक्शन करायचे त्यातले 1-2 शिफ्ट बंद आहेत आता. या कामगारांची बेकारी वाढली. तिसरा प्रश्न तुम्ही जर बघितला, जसे औद्योगिक क्षेत्र जे महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य होतं, आज त्यासोबत औद्योगिक क्षेत्राला घरघर लागलेली दिसते. बेरोजगारी, आपल्या शैक्षणिक जाणं खूप पूर्वी केली, मुलं शिकली, पदवीधर झाली. आज नोकऱ्याच्या संबंधीचे प्रश्न पूर्वीच्या पेक्षा अधिक भीषण झाले. अशा किती गोष्टी आहेत की आज ते खऱ्या अर्थानं प्रश्न आहेत. पण ते प्रश्न सांगण्याच्यासाठी सरकारच्या वतीनं आम्ही काय करतो केलं याला कोणाची तयारी नाही. ते आम्हालाच ठोकणार. ते सांगणार 370. ठीक आहे, 370 काश्मीरमधनं 370 हलवलं, माझा काही त्याला विरोध नाही. निर्णय घेतला तुम्ही. ते तर 370 सुद्धा का आलं होतं? ते आलं होतं कधी? स्वातंत्र्याच्या नंतर सगळी संस्थानं मर झाली त्यावेळी काश्मीर मर झालेलं नव्हतं.
आणि ते मत व्हावं यासाठी जो प्रयत्न वल्लभभाईंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी केला बरं. त्यावेळेला काश्मीरचे जे राजे होते हरिसिंग त्यांनी सांगितलं की आमचं कल्चर वेगळं आहे. आम्ही तुमच्यात वर घालून तुमचे लोक सगळे इचारले तर आमचं सगळं कल्चर सगळं जाईल. बरोबर. म्हणून त्यांना 370 मधनं काही सुविधा दिल्या होत्या. आता बरीच वर्ष झाली परिस्थितीत बदल झाला म्हणून 370 हटवायची भूमिका घेतली. ठीक आहे, हटवलं तुम्ही. आता ते 370 हटवलं त्यामुळे कुठलाही प्रश्न जर काढला तर त्या प्रश्नाला 370 उत्तर आहे. आज 370 हा इश्यू नाही, आज डिस्ट्रेस इन ॲग्रिकल्चर हा विषय आहे. आज सिक इंडस्ट्री हा हे आहे. मंदीचं संकट हे आजचा एक महत्त्वाचा भाग आहे. बेरोजगारी हा इश्यू आत्ताचा महत्त्वाचा आहे. माझ्या मते या विषयांच्या संबंधित निवडणुकीमध्ये चर्चा झाली असती तर ते अधिक चांगलं झालं असतं. पण कालच मी माननीय प्रधानमंत्री साहेबांचं भाषण वाचलं ज्याच्याबद्दल मी फारसं बोलत नाही, कारण प्रधानमंत्री ही एक संस्था इन्स्टिट्यूशन आहे. बरोबर. त्या पदाची प्रतिष्ठा सगळ्यांनी ठेवली पाहिजे. त्यांच्या धोरणाच्या संबंधीचं मत व्यक्त करायचा अधिकार मला आहे, सगळ्यांना आहे. पण त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे आणि ती आम्ही ठेवतो. माझं मत हे जसं आहे तसं प्रधानमंत्र्यांनी सुद्धा, आपण देशाचे प्रधानमंत्री आहेत, या पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे. मतभिन्नता असली तर त्याचं आपलं मत व्यक्त करायला माझी काय हरकत नाही. कालच कोणतरी भाषण मी वाचलं 370 बद्दल. ते म्हणले विरोधकांच्या बद्दल की 370 के खिलाफ बोलते वो डूब जाओ. अरे शेवटी आपणही प्रधानमंत्री आहेत, आम्ही सन्मान ठेवला पाहिजे. तसं विरोधकांचा सुद्धा सन्मान ठेवण्याची जबाबदारी ही काय नाकारता येत नाही. इंदिरा गांधींच्या नंतरचे सगळे प्राईम मिनिस्टर बघितले. मला असं कधी असं अटल बिहारी वाजपेयींना जवळून बघितले. ते प्रधानमंत्री असताना मी विरोधी पक्षाचा नेता होतो. एक सभ्यता, सुसंस्कृतपणा. हा, ते हल्ले आमच्यावर करायचे त्यावेळी काही सोडायचे नाही. त्यांच्या भाषणाला धारी असायची. पण त्या भाषणामध्ये व्यक्तिगत तसा म्हणजे हल्ले म्हणजे नसायचे. आणि एक त्यांनी एक सभ्यता, सुसंस्कृतपणा हा जाणीवपूर्वक जतन केलेलं आम्ही लोकांनी पाहिलं. आज तो दिसतो का नाही याचा विचार करायची नक्की वेळ आली. धन्यवाद सर.